तर आज केल्यात चकुल्या. आता मला बेसनच म्हणते अंड्याची पोळी करायची आहे. तर अंड्याची पोळी करते ह्यांच्यासाठी आणि आम्हाला चकुल्या आणि भात पण केलाय मी. तर अशा मस्त चकुल्या केल्या. दाखव इथं जरा पुढं. तर वास बघू द्या. हा मस्त वास येतो. तर अशा झाल्यात ह्या मस्त अशा चकुल्या. ती सकाळी काय झालं पीठ ठेवली. काय म्हणलास? व्हिडिओ बन. हा थांब मी बघते ना काय पाहिजे. काय म्हणलं? मिक्स करून लिहिलं. नारळी पावर वीज मिक्स कशाला काय गरज? थांब ना जरा. तर इथं कांदा चिरते. परीक्षा चालू आहेत ना त्याच्यामुळं जरा चाललंय टेन्शन. बघा काय काय कळत नाही ना इंग्लिशमध्ये. तर इंग्लिश मिडियम आहेत म्हणून बरं आहे पोरं. बारीक चिरायचा आहे कांदा पण उशीर झाला मरत. कधी कधी नंदे वाईटच येतं. मला ना अंड्याची पोळी नाही करू वाटत. असं वाटतं वशाटाचं होतंय काय सगळंच असं वाटतं. हाय सगळ्यांना, कशा आहेत मैत्रिणी? तर मी आज चकुल्या केल्यात आणि इकडं अंड्याची पोळी करते. हे गावठी अंडे आहेत, गावावरून आणलेले. तर हे आईनं दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये अंडे आहेत, असे भरपूर असे अंडे आहेत. तर त्याच्यातून मी 2 अंडे असं काढते. तर ही 2 आपले 1 अंडे घेतले, अजून एक काढते. ही 2 अंडे आहेत. तर अंड्याची पोळी करायची. ही ना गावावरून आणले म्हणून पिठात, गव्हाच्या पिठात दिलेले. हे मी फ्रीजमध्ये असंच ठेवलेले कारण खराब होऊ नये म्हणून. पिशवी घातली इथं जरा. तर ही गावठी अंडी आहेत दाखवली. तर मी आता गावाला गेली तर आईने अंडी दिलेली गावठी अंडी. तर 2 अंड्याच्या पोळ्या करायच्या आहेत मला. तर पिठाचं धुवून घेते. पिठात ठेवलेले होते ना, पिठाचं असं धुवून घेते. ह्याच्यात चटणी टाकून घेते. तर अशी छोटी अंडी आहेत बघा. ही जास्त मोठी नाहीत काही नाही, पण खायला छान लागते, चविष्ट. डुप्लिकेट नाही काही नाही. तर ह्याच्यामध्ये मी चटणी टाकली. हे जरा गिटाळे आहेत आणि थोडंसं लाल तिखट पण टाकले. मीठ टाकते जरा थोडंसं टाकायचं. आणि मी ना सगळं मिक्स करते आधीच. कारण काय होतं माहिती आहे का, अंडी जर फोडून टाकली ना तर मग ती मिक्सच होत नाही ती चटणी, जो मसाला आहे. मग ह्याला कांद्याला लावते म्हणजे सगळीकडे मिक्स होईल. जर हे असं मिक्स करून घेतलंय म्हणजे अंडी फोडून ह्याच्यात टाकली नाही म्हणजे ती एकजीव होतं ना. मग अंड्यात ती काय झाली, ती चटणीच्या गिटाळे आहेत ना म्हणजे असं बरोबर, त्याच्यामुळे ती होत नाही मीठ लिहिते. आता हे शिजले मला वाटते, घट्ट झाले म्हटल्यावर चकुल्या साईडला काढून ठेवते. काय झालं की जास्त पीठ राहिलं ना, पीठ म्हणजे कणिक राहिली गव्हाची, त्याच्यामुळे म्हणजे जास्त चकुल्या झाल्या त्याच्यात. 3 चपात्यांच्या चकुल्या मी करते, पण त्यावेळेस किती झाल्या माहिती आहे का, 4 ते 5 चपात्यांच्या झाल्या चकुल्या. तर मी आता एकजीव करून घेते चमच्याने. गॅस चालू केले. तिखट तर होणार नाही ना पोळ्या. 2 पोळ्यांची बसणार. चपाती नाहीये खरं सांगायचं तर, पण आता कसं त्यांना आवडते पोळी म्हणून केली.
कांदा. आता मला अजून कोथिंबीर टाकायची आहे. तर हे मी काय केलं माहिती आहे, माझ्याकडे जी मसाला आहे ना, चटणी म्हणजे त्याच्या अशा गिटळ्या होत्या, मग मी कांद्यामध्येच असं बारीक करून घेतलं, म्हणजे एकजीव करून घेतला आणि मग अंडे फोडून त्यात टाकल्या. तर आता हे कोथिंबीर टाकते. तर कोथिंबीर चिरली त्याच्यात टाकते. मला नाही तुमचे मीडियम होते. तुम्ही नका येऊ, मी कुठं बोलली तुम्हाला. मी काढते माझी. बाबा येईल. चटणी झाली का काय? कांदा जास्त टाकले का म्हणजे कांद्यामुळे छान लागते पोळीला म्हणून. आणि जरा लाल लाल झाल्यावर आता वाटतं तिखट झालं का काय नाही. वास कसला भारी येतो. वास छान लागते, केलेला वास छान लागते, पण खाताना मला जास्त आवडत नाही. लई दिवसातून चुकलं केलं त्या काय कसं लागतं ते काय माहिती आता. उलटायचं एक प्रॉब्लेम आहे अंड्याच्या पोळी, उलटतच नाही होत. तर वाटतं करप करत म्हणजे घेऊ का आता गरम गरम जेवायला? घे.